हाय गाईज, कौस्तुभ हियर. आणि आज आपण चाललोय आता आपण गाडीत बसलो. आता टाइम झालाय 3 वाजले. 3 वाजता आता आम्ही निघालोय. तर खवण्याला जातोय आम्ही आज. बरोबर माझे मित्र आहेत, ते पण येत आहेत. त्यांना आता पिक करायला चाललोय. तर आपण खवण्याला निघालोय कायाक करायला. तर बघूया, आता चाललोय जरा. मी मित्राला पिक करायला जातोय. आत्ता दीपकच्या घरी आलोय त्याला न्यायला, आणि दीपक आलाय आता. खवण्याला चाललो. खवणे दीपक कडून आता निहारकडे आलोय, आणि निहार एकदम फुल तयारी करून आलाय. Hello guys, we are going to Khawne for kayaking tonight. See you soon. दीपकला आणि निहारला पिक केलं आता मी, आणि आता चाललोय आम्ही नीलकडे. तर नील आलेला आहे, इथं दीपक आहे, निहार आणि मी. आमचा एक मित्र आहे, तो जरा आला नाहीये, हरवलाय. त्यामुळे भेटू लवकरच. काम आहेत त्याला थोडे. तर आता आम्ही चाललोय खवणे बीचला. तिकडे नवीनच एक आपल्या जे तरुण मंडळी आहे त्यांनी कायाकिंग हे नवीन एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स तिथे सुरू केलं आहे. त्याचा आज सुट्टीचा निमित्त भेटल्यामुळे आम्ही सर्व मित्र चाललोय तिकडे. बघू, एक नवीन अनुभव. पण हायवेला जॉईन झालोय. मुंबई गोवा हायवे. साधा हायवे नाही आहे. 4 पदरी काम चालू आहे. आपण बघू शकता 4 पदरी होतो लवकरच. आपण मुंबईला लवकरच 6 तासात पोहोचतो. 6 तासात. आता आपण ऑन दी वे आहोत, आणि आता पिंगुळीपर्यंत पोहोचलोय. नील ड्राईव्ह करतोय, पाठी आमचा निहार बसलाय, दीपक आहे. निहार फुल स्वॅग मध्ये आलाय. तयारी करून आलेला आहे. फक्त उन्हापासून संरक्षण आणि पाण्यापासून संरक्षण या 2 गोष्टी मनात ठेवल्या, आणि मी अजून काही नाही. नील आमचा असा झालाय, काय प्रॉब्लेम नाही त्याला. मी पण फुल शर्ट जीन्स घालून आलोय. पण निहार एकटाच असा आहे, निहार एकटाच असा आहे जो प्रॉपर आलाय. इकडून रस्ता सांगा, मला माहित नाही. तू सरळ जायचं. मठ माहित आहे, मठापर्यंत पुढे. कुठे आलो रे आपण? नील ड्राईव्ह करतोय. त्यामध्ये आंबट पिंगुळीत MIDC पास केलं वाटतं एरिया. आता किती मिनिटं राहील तुझं? 15-20 मिनिटाचा एक वाट असावी. 15-20 मिनिटं लागणार ना? मॅप अनुसार ते तसंच दाखवलंय. बघू आता मॅप मध्ये ते 15-20 मिनिटच दाखवलं. पोचला ना कॉल, बस झाला. कोणाला फोन केला ते तर माहिती आहे, त्याचं नाव तुला वाचणार फोनला. म्हणून तू कुठच्याच मॅनेजमेंटचा कोर्स कर. होय, कोण सांगतोय? गरज आहे तुला. सांगतो तुला नेटवर्क एकतर मला कसं माहिती? कधी सांगितलं? जेव्हा नेटवर्क गेलं तेव्हा हा बोलतो नेटवर्क जाणार. माझ्या फोनला नेटवर्क आलंय, त्यामुळे आता गुगल मॅप्स लावतो. तर आता आम्ही खवण्याला पोहोचलोय. छोटू रेंज जर हॉटस्पॉट देतो ना, नंबर टाकलाय बोलला त्याचा. गाईच, आता आपण पोहोचलोय खवण्याला, आणि आता आपण कायाकिंग साठी जातोय. आणि आता आपण इन्स्ट्रक्शन्स घेतोय त्यांच्याकडून. पाठीमागे ओढला तर बोट जाणार राईट साईडला, आणि एकदा सरळ बोट झाली, सरळ डायरेक्शन मध्ये झाली, दोन्ही साईडने मारतो. 1 राईट लेफ्ट, 1 2 1 2 करत सरळ पुढे स्टेप जात राहणार. फक्त बघायचं की जास्त राईट साईडला जर वळत असेल बोट तर राईटलाच मारत राहायचं. एकदा सरळ झाली की मग दोन्ही साईड. जास्त लेफ्टला जायचं तर लेफ्टलाच मारत राहायचं, मग ती सरळ होणार. ते वल्लवरी नाक डान्स केला शाळेत. होय, बरोबर. राईट 4 वेळा राईट मार. 1 2 3 चौथ्याला जाणार. आणि एकदा. ओके गाईज, आता आम्ही कायाक मध्ये बसलो आहोत आणि एक्सप्लोर करण्यासाठी निघालो आहोत. आता आम्ही थोडं एक्सप्लोर करायला जातोय, आणि आमच्यासोबत समोर आमचे गाईड आहेत, ते आम्हाला आतमध्ये घेऊन जात आहेत मँग्रोव्ह ट्री वगैरे दाखवायला.
रिव्ह्यू सांग दीपक, कसं वाटतंय तुला? मस्त. निहार रोज अनुभव मी बालीला गेलो होतो मागच्या वर्षी, तिथे पण हे सेमच केलं मी, पण त्यापेक्षा सुंदर आपलं कोकण आहे हे मी आवर्जून सांगतो इथे माझ्या मित्रांना, माझ्या फॅमिलीला आणि फ्रेंड्सला की तुम्ही या इकडे आवर्जून भेट द्या. जे नेचर पण आहे ते एकदम चांगलं आहे आणि ते आपल्याला दिसत आहेतच की इथे मँग्रोव्ज पण आहे ते बघा. तर आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स एकदम मस्त वाटलंय. अनिल तुला काय वाटतंय? मस्त आहे एकदम, एक नंबर, मजा आली. मेन म्हणजे ते स्वतः आपल्याबरोबर येतात, वाट मला गाईड करतो, काय करतोय हे धर आणि चल. आणायचा मधोमध जबरदस्त. आलो इथं कायकला, गोपाल कायक्स. एक नंबरचा एक्सपिरियन्स येतो. आम्ही आता मँग्रोव्ज मध्ये आलोय. आता मी मँग्रोव्ज आहेत तिथे आलेलो आणि आमच्या दोन्ही बोट एकमेकावर आपटले आहेत आणि अडकले आहेत. मँग्रोव्जच्या झाडांच्या इथून आता आम्ही बाहेर पडलो आणि आता परत मँग्रोव्जची सफर करून आम्ही रिटर्न आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. रिटर्न जाता आता जरा नीलला म्हटलं, तू जरा बोट चालव, मी जरा निवांत बसतो आणि नेचरचा आनंद घेतो. लोण्याला आलोय आणि लोण्याला आम्हाला चांगला एक्सपिरियन्स मिळाला आहे. तर त्यात आमचा गोपाळ मोणकर आणि त्याचे जो मित्र आहे तो आमचा मित्र, पण त्याने आम्हाला याचं कॉन्टॅक्ट करून दिला आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला त्याने गाईड पण केलं. तर त्याला तुम्ही जर कोणी सगळेजण आला तिथं तर त्याचा आम्ही नंबर मेन्शन करतो. त्याच्याचबरोबर गोपाळ मोणकर हे नाव लक्षात ठेवून त्याच्याकडे या आणि त्याने चांगली आम्हाला जी सर्व्हिस दिल्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. कायाक करून झाल्यावर आता आम्ही सर्वजण म्हटलं बीचवर जावं, म्हणून आता बीचवर निघालो. We enjoyed this day. See you soon. आमचा जरा ड्रायव्हर बदललाय, दीपक करतो ड्रायव्हिंग आणि नील जरा इथं बसलाय. आराम दिलाय आम्ही, नीलला आराम दिलाय. घराकडे पण आराम. कायाक मध्ये त्याने खूप हे केलंय, काय म्हणतात रे ते, नाही रे ते परिश्रम केलं ना, परिश्रम. तर चांगलं झालंय आमचं कायाक आणि आता आम्ही रिटर्न निघालोय. परत येऊ नक्की येऊ. हा माझ्या चॅनलवरील पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.